श्री स्वामी समर्थ. सर्व माता बंधू भगिनींना माझा नमस्कार. रोज सकाळी अंगणात सडा टाकल्याने काय होते? आपल्या संस्कृतीत प्रत्येक कृतीमागे काही धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे असतात. सकाळी अंगणात सडा टाकणे ही एक अशीच पारंपरिक पद्धत आहे जी अनेक घरांमध्ये अजूनही श्रद्धेने आणि नित्यनियमाने केली जाते. ग्रामीण भागात तर ही पद्धत अधिक रूढ आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात या परंपरेचा अर्थ समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. आजचा भाग याच पार्श्वभूमीवर आधारित आहे. पण त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे. जर आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून एक सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्याला अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर जाऊन बघू शकता. आणि हो, आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग सुरू करूयात. सडा टाकण्याचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. शुद्धतेशिवाय कोणतेही धार्मिक कार्य केले जाऊ शकत नाही. सकाळी घरात सडा टाकल्याने परिसर शुद्ध आणि सात्विक होतो, ज्यामुळे देवपूजेच्या आधीचे वातावरण पवित्र केले जाते. असे मानले जाते की सकाळी अंगणात सडा टाकणं म्हणजे देवतांचे स्वागत करणे. जसे एखाद्या पाहुण्यांचे आपण स्वागत स्वच्छ अंगणाने करतो, तसे दिव्य शक्तींचेही स्वागत केले जाते. सडा टाकणे ही वास्तुशास्त्रात देखील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्रिया मानली जाते. त्यामुळे घरात शांती, समाधान आणि भरभराट होते. ज्या घरांमध्ये तुळशी वृंदावन असते तिथे रोज सडा टाकूनच तुळशीची पूजा केली जाते. यामुळे पूजा अधिक प्रभावी होते. आता सडा टाकण्याचे आध्यात्मिक फायदे. यामुळे आपल्या घरात सात्विकता वाढते. सडा टाकल्यामुळे मन आणि शरीर दोघेही शांत होतात. अंगणात पाणी शिंपडल्यामुळे वातावरण शिथिल होते आणि त्यामुळे सात्विक विचारांचा प्रभाव वाढतो. स्वच्छ आणि सडा टाकलेले अंगण ध्यान किंवा जपासाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. असे मानले जाते की सकाळच्या वेळेस शांत वातावरणात बसून जप करणे अधिक फलदायी असते. सडा टाकणे हा एक नित्यक्रम असल्यामुळे व्यक्तीमध्ये नियमप्रियता, शिस्त आणि भक्तिभाव यांचा विकास होतो. सडा टाकल्यामुळे अंगणातील धूळ खाली बसते, त्यामुळे घरात धूळ जाण्याचे प्रमाणही कमी होते. विशेषतः उन्हाळ्यात किंवा वाऱ्याच्या दिवसात याचा खूप आपल्याला उपयोग होतो. सडा टाकल्यामुळे जमिनीवर थोडासा ओलावा राहतो आणि घरातील उष्णता नियंत्रणात राहते. ग्रामीण भागात याचा विशेष उपयोग होतो. सडा टाकण्यासाठी गवती चहा, नीम, हळद, गंध, गाईचे शेण अशा औषधी पाण्याचा उपयोग केला जातो. यामुळे घराभोवतीचे कीटक नष्ट होतात आणि आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळते. स्वच्छ अंगण पाहून लोकांना त्या घरातील लोकांविषयी चांगली प्रतिमा तयार होते. त्यामुळे सामाजिक नातेसंबंधही दृढ होतात. सडा टाकल्यामुळे घराचे सौंदर्य वाढते. त्यावर रांगोळी काढल्यास घर आकर्षक आणि स्वागतार्ह दिसते. वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये शुद्धतेचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. शुचिर भव म्हणजे स्वच्छ राहा हा संदेश आहे. सडा टाकणे ही त्याच विचारांचा एक भाग आहे. गरुड पुराण आणि पद्मपुराण यामध्ये सड्याचा उल्लेख आला आहे. विशेषतः घर स्वच्छ ठेवणे हे पुण्यकार्य मानले गेले आहे. सड्यांचेही विविध प्रकार आहेत. ते म्हणजे कोणते आपण पाहू. सामान्य पाण्याचा सडा. केवळ नळाच्या पाण्याचा वापर करून अंगणात सडा टाकला जातो. नंबर 2 म्हणजे औषधी सडा. नीम, पाने, हळद, गवती चहा, गोमूत्र इत्यादी औषधी पदार्थ पाण्यात मिसळून अंगणात सडा टाकला जातो. तिसरं म्हणजे धार्मिक सडा. पूजेसाठी विशिष्ट काळजीपूर्वक शुद्ध पाण्याने सडा टाकला जातो. अंगणात सडा टाकणे हा पाण्याचा योग्य वापर करून केली जाणारी पर्यावरणपूरक कृती आहे. अंगणात सडा हा पावसासाठी पण पोषक असतो. सकाळच्या थोड्याशा ओलाव्याने पर्यावरणात आर्द्रता वाढते, जे वृष्टीस अनुकूल असते असे मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सड्यासारख्या परंपरा मागे पडत आहे. मात्र त्याचे फायदे पाहता ही परंपरा पुनर्जिवंत करण्याची गरज आहे. शाळा, कॉलेज आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सड्यांच्या परंपरेविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. परंपरेनुसार रोज सकाळी घरातील स्त्रिया सडा टाकण्याचे कार्य करतात. त्यामुळे त्यांना एक प्रकारची धार्मिक आणि सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान मिळते. माता भगिनींनो, आजच्या काळात पारंपरिक पद्धतीने वापरून सडा टाकणे शक्य नसेल तर स्प्रे बॉटलमध्ये औषधी भरून अंगणात फवारणी करणे
ही एक आधुनिक पद्धत ठरू शकते आणि त्याचा अवलंब आपण केला पाहिजे. म्हणजे आपली जी जुनी पारंपरिक पद्धत आहे ती पूर्वापार जी चालत आलेली आहे ती पुढे टिकून राहील. रोज सकाळी अंगणात सडा टाकणे ही केवळ एक परंपरा नसून ती धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ही परंपरा पुन्हा एकदा नव्याने समजून घेतल्यास आपल्या जीवनात सकारात्मकता, शांती आणि शुद्धता नक्कीच वाढेल. माता भगिनींनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेलच्या बटनावर क्लिक करा व नंतर ऑलवर क्लिक करा. म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. एकदा एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.